पाणी कमी कमी होत गेल्यामुळं आता शेतीचं बी फार मोठं नुकसान झालं पाण्यामुळं. आणि पिण्याच्या पाण्याची बी योजना सगळ्या बंद पडल्या. पाणी नसल्यामुळे टँकर आणावं लागले. प्रत्येक गावामध्ये टँकरनं पाणी चालू करावं लागले. आणि धरण जवळ असताना सुद्धा योजना चुकीच्या जागेवर झाल्यामुळे गावाला पिण्याच्या पाण्याचं प्रॉब्लेम. जायकवाडी धरणानं तळ गाठल्यानं धरणामध्ये सामावलेली 23 पेक्षा अधिक गावं, जुनं चक्रधर स्वामी आणि महादेवाचं मंदिर, एक दर्गा सुद्धा दिसू लागल्या. जवळपास 7 वर्षानंतर ही अवस्था झाली आहे. एरवी पाण्याखाली असलेली जुनी मंदिरं आणि दर्गा दिसू लागल्यानं भाविकही दर्शनासाठी येऊ लागले. 7 वर्षापूर्वी पहिले दर्शन झालं होतं, आता परत चालू झालंय. पण आता थोडं पाणी आहे जास्त. त्यावेळेस एकदम कोरडं झालं होतं, धरण मायनसमध्ये गेलं होतं. आता 4-5% पाणी आहे, तरी पण पाण्यातून जाऊन लोक दर्शनाला घेतात. मराठवाड्यातील जनतेला जायकवाडीचं हे ओसाड रूप पाहवत नाहीये. त्यांचे डोळे आता चातकासारखे ढगांकडे लागलेत. लवकरच चांगला पाऊस व्हावा आणि पुन्हा एकदा जायकवाडी धरणात लाटांची शर्यत पाहायला मिळावी, एवढीच त्यांना आशा आहे. विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर.